जे काही अभिनव प्रयोग स्वतः करून बघितले आणि ते प्रयोग नुसते प्रयोग नाही तर ते वरदान ठरत आहे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा घेण्यासाठी, इतरांना प्रेरणा देण्यासाठी. तर मी आदरणीय नानाभाऊंना विनंती करेल की त्यांनी त्यांचे शेतीतले प्रयोग याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांशी संवाद साधावा ही नम्र विनंती. धन्यवाद सर. आज आपण नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जमलेले आपले व्यासपीठ सन्माननीय कृषी अधिकारी सर्व साहेब लोक आमचे आता नवीनच म्हणजे मागच्या वर्षी पण आपण तुमच्या कार्यक्रमाला होतो. पाटील सर तुमचं पण जे काही तुम्ही बोलले खूप लोकांना आहट झालं. लोक वळतील नैसर्गिक शेतीकडे. आपले नानासाहेब पण नैसर्गिक शेती करता. मी 2012 पासून नैसर्गिक शेती करतो. 2012 पूर्वी माझ्या लिंबूला कँकर असायचा, खवड्या असायचा, कारण मी रासायनिक खत टाकत होतो. मी जेव्हा ते त्याच्यावर मी सुभाष पाळेकर आपले पद्मश्री पुरस्कार यांचं शिबिर केलं, मला तिथे त्याचं उत्तर मिळालं. 7 दिवसाचं शिबिर होतं नाशिकला. त्याच्यानंतर मी डायरेक्ट नैसर्गिक शेतीकडे वळालो. 2 देशी गाय घेतल्या आणि त्याचं शेण गोमूत्र याचं मी जॉमर स्लरी देत गेलो आणि घन जॉमर देत गेलो. जॉमर मी महिन्यातून 2दाच देतो आणि घन जॉमर वर्षातून 1दाच देतो. मला दुसऱ्याच वर्षी रिझल्ट चांगला मिळाला. आता आपण आलेले आहात, तुम्हाला डेमो दाखवतो, झाडं दाखवतो. 12ही महिना लिंबूचा फुटवा चालू असतो. त्याच्यानंतर त्याची गुंडी साईज असते. 3री स्टेप त्याची मोठी साईज असते. 4थी स्टेप ती तुमची त्याच्यापेक्षा मोठी साईज असते. 5वी स्टेप म्हणजे ती आपण जो आता तोडतो लिंबू बाजारात विकण्यासाठी ती 5वी स्टेप. 6वी स्टेप म्हणजे पिवळा लिंबू. 6 स्टेप मध्ये आपल्या बागेत तुम्हाला लिंबू बहार बघायला मिळेल. आता आले तर बागेत फिरून या. फुटवापासून तर पिवळ्या लिंबूपर्यंत तुम्हाला कंटिन्यू वर्षभर माल हा या बागेत असतो. वर्षभर तोड चालू असते. त्याच्यामुळे आपण आणि मला खर्चच नाही याच्यात. माझ्या शेतातला चारा आहे, थोडाफार चारा मला विकत घ्यावा लागतो आणि बाकी त्याचा फायदा मला शेण गोमूत्रापासून खूप मोठा फायदा होतो आणि एक गायीची सेवा होते. देशी गाय, विषय हा देशी गायीचा आहे. जर्सी होस्टेन नाही, त्या पुतिना आहेत. पुतिना कोण? पुतना मावशी. त्याच्याने पॉयझन, कॅन्सर सारखे आजार होतात अशा गायीच्या दुधाने. देशी गायीचंच दूध घ्या. आपल्या मुलांना नातवांना तुम्ही एकदम सुदृढ ठेवा. देशी गायीच्या शेणानेच जमीन बलवान होते हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो आणि अनुभवाने सांगू शकतो. धन्यवाद, तुम्ही आलात. मला खूप म्हणजे भावनिक झालं मी. मला जास्त भाषण नाही करतायत. नानासाहेब 2 शब्द बोलत आहेत. आजच्या पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियानांतर्गत